तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बनवायचे आहे गुळाची लापशी। तर बघू शकता, हा घेतलेला आहे एकदम जाड रवा। तर या जाड रव्याची आज आपण लापशी बनवणार आहोत आणि ते गुळामध्ये। मित्रांनो, आपण जाड रव्यासाठी गुळच वापरायचा आहे, कारण गुळामध्ये खूप टेस्टी लापशी होते। तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की लापशी कशी बनवायची। तर येथे चुलीवरतीच आता लापशी बनवायची आहे। तर येथे ठेवलेलं आहे पाणी तापायला। तर आता हे पाणी तापल्यानंतर आता लगेच आपल्याला लापशी रवा भाजून घ्यायचा आहे। मित्रांनो, आपण रव्यामध्ये साखर वापरतो, तसंच आपल्याला या जाड रव्यामध्ये म्हणजेच लापशी रव्यामध्ये आपल्याला गुळच वापरायचा आहे। तर गुळ वापरल्याने, लापशी रव्यामध्ये गुळ वापरल्याने खूप टेस्टी अशी लापशी लागते। तर मित्रांनो, येथे चुलीवरतीच आता ठेवलेलं आहे पाणी तापायला। तर कढईमध्ये ठेवलेलं आहे शिरा बनवण्यासाठी पाणी तापायला। तर मित्रांनो, आज बनवायचे आहे लापशी। तर हे पाणी आता तापून घेऊ। तर मित्रांनो, लापशी बनवण्यासाठी जाडच रवा वापरायचा आहे। तर येथे अर्धा किलो रव्याची आपल्याला लापशी बनवायची आहे। तर एवढा घेतलेला आहे मित्रांनो, अर्धा किलो रवा। तर याची आपण आता गुळामध्ये लापशी बनवणार आहोत। तर पाहू शकता, एकदम जाड रवा घेतलेला आहे, लापशीचा रवा म्हणतात याला। तर एकदम जाड रवा आहे। तर मित्रांनो, जाड रव्यामध्ये गुळच वापरायचा आहे, म्हणजे गुळ वापरल्याने लापशी चांगली तयार होते। तर पाणी आता उकळलेलं आहे। तर हे पण उकळलेलं पाणी आता एका पातेल्यामध्ये ओतून ठेवायचं आहे। मित्रांनो, लापशी बनवण्यासाठी आपल्याला गरमच पाणी वापरायचं आहे। तर आता आपण लापशी रवा भाजून घेणार आहोत। तर आता कढईमध्ये टाकायचं आहे तेल। तर रवा भाजण्यासाठी मित्रांनो जास्त तेल लागतं। तर एवढं तेल टाकलेलं आहे। त्यामध्ये आता टाकलेला आहे लापशी रवा। तर आता हा रवा भाजून घ्यायचा आहे। तर हा रवा आता चांगला लाल होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। हा रवा आपल्याला आता बराच वेळ असं सारवीत राहायचा आहे, म्हणजे तो चांगला भाजला जाईल। तर मंद आचेवरच आपल्याला रवा भाजायचा आहे चांगला। तर असं हलवीत राहायचं आहे। तर मित्रांनो, लापशी रवा आता भाजून झालेला आहे। तर बघू शकता, एकदम लाल असा कलर आलेला आहे रव्याला। तर आता त्यामध्ये टाकायचं आहे पाणी। तर पाणी खूप गरम करून ठेवलेलं आहे। मित्रांनो, अर्धा किलो रव्यासाठी आपल्याला 1 लिटर पाणी वापरायचं आहे। तर येथे अर्धा किलो रव्यासाठी 1 लिटर पाणी वापरलेलं आहे। तर लापशी रवा एकदम मऊ झालेला आहे आता शिजून। एकदम हा रवा मऊ झाल्यानंतरच त्यामध्ये गूळ टाकायचा आहे। तर आता एकदम मऊ झालेला आहे। तर आता त्यामध्ये टाकायचं आहे गूळ। तर गूळ बारीक करून घेतलेला आहे। तर मित्रांनो, अर्धा किलो लापशीसाठी आपल्याला 400 ग्रॅम गूळ वापरायचा आहे। तर हा 400 ग्रॅम गूळ आता त्यामध्ये टाकणार आहोत। तर आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर एवढा गूळ आपण आता टाकून देणार आहोत। तर एकदम साध्या पद्धतीने अशी लापशी बनवलेली आहे। तर गूळ आता व्यवस्थित मिक्स झालेला आहे त्यामध्ये। तर थोडा वेळ आता त्यावरती झाकण ठेवायचं आहे।
तर असं आपल्याला पसरवून ठेवायचे आहे. तर आता 15 ते 20 मिनटं आपण आता त्यावरती झाकण ठेवणार आहोत, म्हणजे गूळ हा चांगला विरघळला जाईल. तर मित्रांनो आता 10 ते 15 मिनटं झालेले आहेत. तर आता लापशी तयार झालेली आहे. तर बघू शकता मित्रांनो एकदम अशी सुक्की लापशी तयार झालेली आहे. तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला एकदम सुक्की लापशी तयार करता येते. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण लापशी बनवली. तर आपण आता बनवलेली लापशी कशी झालेली आहे तर टेस्ट करून पाहू. तर इथे बघू शकता खूप छान अशी लापशी तयार झालेली आहे. तर आपण आता टेस्ट करून पाहू की लापशी कशी झालेली आहे ती. तर एकदम सुकी अशी लापशी तयार झालेली आहे. तर मित्रांनो खूप भारी अशी लापशी तयार झालेली आहे, एक नंबर. तर मित्रांनो अशा प्रकारे लापशी बनवता येते. तर मित्रांनो खूप भारी छान अशी लापशी बनवता येते. तर खूप भारी झालेली आहे लापशी. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही सुद्धा लापशी बनवू शकता. तर खूप छान अशी लापशी तयार होते एकदम सुकी. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. कारण मित्रांनो या चॅनलवरती तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन रेसिपी व्हिडिओ पाहायला भेटतील. आणि समोरील बेल आयकॉन पण दाबा, म्हणजे आमचे अशीच नवनवीन येणारे रेसिपी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये.